तर काय म्हणता आपली कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज आम्ही कुठे चाललो आणि काय काय केलं तर चला तुम्हाला सांगतो. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. श्रेयश आणि कुलदीपला बाय बाय करून आम्ही निघालो गोंदिया जाण्यासाठी. मग आम्ही पोहोचलो ब्रह्मपुरीला. मग इथे येऊन बघतो तर आमचे मित्र आमची वाट बघत होते. एक साथ इतके मित्र सोबत असल्यावर शांत तर कोणी बसणार नाही, म्हणून अशीच मस्ती करत आमच्या सफरला सुरुवात झाली. क्रॉसिंग असल्यामुळे तितक्यातच ट्रेन थांबली तर हे बाहेर येऊन मस्त डान्स करत होते. मग आम्ही पोहोचलो गोंदियाच्या रेल्वे स्टेशनवर. इथे येऊन बघतो तर काय हे लोक बघा कशी इथे झोपले आहेत. मग आम्ही तिथून निघालो दुसरी ट्रेन पकडण्यासाठी. गाईज आम्हाला सीट नाही मिळाली म्हणून आम्ही दरवाजामध्येच उभे होतो. कोण कोण जनरल मध्ये असा प्रवास केलाय कमेंट मध्ये सांगा गाईज. फायनली 6 वाजता पोहोचलो आम्ही डोंगरगड. मग आम्ही सर्वजण आलो रूमवर फ्रेश होण्यासाठी. मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. तर या मंदिरामध्ये आहेत 1000 पायऱ्या. तर ते चढायसाठी आम्ही सुरुवात केली. तर आम्ही 100 पायऱ्या चढून आमचा पहिला टप्पा पूर्ण केला. मग आम्ही पोहोचलो 200 पायऱ्यापर्यंत. तर तितक्याच आमची हालत खराब झाली. मग आम्ही सर्वजण माता राणीचे नारे लावत निघालो वरती येण्यासाठी. मग आम्ही पोहोचलो मंदिराच्या अर्ध्या रस्त्यात. फायनली 1000 पायऱ्या कंप्लीट करून आम्ही पोहोचलो टॉप प्लेस वर. मग आम्ही लागलो लाईनी दर्शन करण्यासाठी. मग आम्ही सर्वांनी केले माता राणीचे दर्शन. मग दर्शन करून आम्ही निघालो खाली जाण्यासाठी. मग आम्ही आलो व्ह्यू पॉइंट वर. इथून बाहेरचा नजारा खूप सुंदर होता. उडण खटोल्यामध्ये बसायची आमची खूप इच्छा होती. तर तिकीट काढून आम्ही आलो उडण खटोल्यामध्ये बसायसाठी. इथे येऊन बसलो तर खूप भीती पण वाटत होती आणि खूप मजा पण येत होती. मग आम्ही सर्व खाली आलो आणि सर्वांनी केला नाश्ता. मग आम्ही आलो दुसऱ्या मंदिर मध्ये. नवरात्र असल्यामुळे इथे खूप गर्दी होती. हा मंदिर तर अंदरून खूपच सुंदर होता. मग आम्ही आलो वापस. तर आम्हाला जायचा होता भिलाईला. इथे येऊन बघतो तर या पण रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होती. मग आम्ही पोहोचलो भिलाई नगरला. तर इथे आम्ही आलो मैत्रीबाग पार्क मध्ये. तर इथे येऊन बघतो इथे खूप सारे पक्षी आणि प्राणी होते. हा बघा व्हाईट टायगर. मग आम्ही न बघितला लेपर्ड. यांना का म्हणतात कमेंट मध्ये सांगा गाईज. मग आम्ही सर्वांनी केला जेवण. मग आम्हाला जायचा होता वापस. तर आमची ट्रेनला वेळ असल्यामुळे आम्ही इथेच लेटलो. मग हे आम्हाला रेल्वे स्टेशनवर काका मिळाले जे आम्हाला गिटार वाजवून दाखवत होते. मग आम्ही इतक्या गर्दीत निघालो वापस जाण्यासाठी. तर कशी वाटली आमची ट्रिप कमेंट मध्ये सांगा गाईज आणि फॉलो करायला विसरू नका.